11 महिन्यात तब्बल 12,700 श्वानदंशाच्या घटना घडल्या आहेत। या धक्कादायक आकडेवारीमुळे पालघरमधील नागरिक, विशेषतः शहरी आणि ग्रामीण भागातील लोक भयभीत झाले आहेत। जिल्ह्यात असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। तर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात मोकाट श्वानांनी आठवडाभरात शाळकरी मुलासह 8 ते 10 नागरिकांना चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे। 21 डिसेंबर रोजी स्टेट बँकेच्या गल्लीत असलेल्या एका श्वानाने दिवसा ढवळ्या 12 वर्षीय शाळकरी मुलाच्या, तर 22 डिसेंबर रोजी बाजार आळीमध्ये रात्रीच्या सुमारास एका व्यक्तीच्या पायाला चावा घेण्याचा प्रकार घडलाय। स्टेट बँकेसह पंचायत समिती, बाजार आळी, शिवाजीनगर, शास्त्रीनगर, परळी नाका, आगार आळी, खंडेश्वरी नाका अशा विविध ठिकाणी मोकाट श्वानांचा सुळसुळाट झालाय। मोकाट श्वानांनी म्हणजेच कुत्र्यांनी यापूर्वी देखील नागरिकांवर, विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ले केले आहेत। जखमीतील काहींनी सरकारी रुग्णालयात, तर काही नागरिकांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतले आहेत। तर या प्रकरणी वाडा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांनी सांगितले की वाडा नगर पंचायतीने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मोकाट श्वानांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्याचे कंत्राट एका संस्थेला दिले आहेत। संबंधित संस्थेचे काम अन्य ठिकाणी सुरू असल्याने कामास सुरू करण्यास विलंब होत आहे। याबाबत नेमलेल्या संस्थेला नोटीस देऊन काम तात्काळ सुरू करण्याबाबत पाठपुरावा करत आहोत, अशी माहिती वाडा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पस्टे यांनी दिली आहे। मात्र भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे। पालघर शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळत आहे। तर या भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर आणि श्वानदंशांच्या घटनांवर लवकरात लवकर उपाययोजना केली जावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।